मुंबई महिला ओबीसी वो चीटिंग नहीं डाली, अभी तक महिला ओबीसी नहीं हुई है, महिला ओबीसी झालेली नाही। हा ओबीसी नाही झालंय। 2019 2022 हे ओपन होतं, ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले, ठीक आहे। तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? का 2 ओपन कॅटेगरी ओबीसीवर अन्याय केला, ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एससीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता। रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही? 2017-2019 ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरीमध्ये बसला, बरोबर आहे। पक्षाचं माइंडेड बघून काढलंय, मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढले, याचा अर्थ सगळं मॅनेज आहे। शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते, जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली। आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं प्रशासनाला देण्यात आलेली नाही, त्याची उत्तरं देता आली नाही, त्यांनी लॉटरी सिस्टम चालू ठेवली होती, चिठ्ठ्या काढत होत्या। चुकीच्या बोलत होत्या। आमचा आरोप आहे ओबीसीवर शासनाने या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे। रोटेशन वर या लोकांनी ओबीसीचं काढलंय, ठराविकच 8 वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं महिला आरक्षण देऊन टाकलं। आणि महत्वाचं म्हणजे आधी ओबीसी झाले नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं, ठीक आहे। तर आता ओपन मध्ये मुंबई कशी आली? मग ओबीसी एसटी मध्ये यायला पाहिजे होती, आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की 3 नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक, मग तुम्ही बाकीच्या सगळ्या समाजाच्या याच्यावर तुम्ही अन्याय करताय। अनुसूचित जमातीच्या अनुसूचित जमातीचे 2च नगरसेवक आहेत, हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून त्यामुळे अनुसूचित जमातीच्या मुंबईला रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही। आमच्या पक्षाशी बोलो, या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय, या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू, तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती, एकाला नाही मिळालं मुंबई टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। त्यात आम्ही बघतो जो मुंबई में अत्याचार हो रहे, मुंबई में बहुत से ऐसे पाड़े हैं जिसमें भटकी जमात रहती है, मुंबई में ओबीसी रहते, उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डाली है।
पक्ष का माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है, इसका हम निषेध करते हैं। आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ते काढलेली आहे. आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे. त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरामधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण एसटीचं आरक्षण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एसटीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे. नामप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते. त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामप्रचं आरक्षण आपण घेऊ शकलो. त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती. ज्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका. अशा 8 नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण. त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या. त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत. अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं कंप्लीट झाली. ठाकरे गटाने 2 ऑपरेशन घेतले. एक म्हणजे 2 ऑपरेशन महत्वाचे होते ठाकरे गटाचे. एक म्हणजे परभणीच्या संदर्भामध्ये, दुसरा म्हणजे बृहन्मुंबई संदर्भातला. काय सांगाल एकंदरीत दोन्ही ऑपरेशन मध्ये तुमचं स्पष्टीकरण काय? मराठी पूर्ण एवढं माहिती घेऊया. 2 ऑपरेशन होते त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे? तर मी हे सांगेन की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, पण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं. तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे
आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही आहे. असंच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. मनमानी केली असं त्यांचं म्हणणं. तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्र मिळालं. परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी, याआधी महिलांसाठी आरक्षित होता, त्यावर काय सांगता? त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. अडीच वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एससीचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. ओबीसी महिला तुम्ही टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हतं, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळ झाले आहे तर सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ताई, हा नियम जरा सविस्तर सांगायचा. तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता की चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकांची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8 मध्ये आपण कुठेही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे तिथे आपण 8 टाकल्या होत्या.